राष्ट्रवादी भाजप युतीला संघाचा विरोध आहे। विवेकमधून भाजप नेत्यांना आता कानपिचक्या लगावण्यात आल्यात। संघ वर्तुळाला अजित पवारांची युती नकोशी आहे का हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतोय। राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून विरोध होऊ लागलाय। राष्ट्रवादीच्या युतीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचं नुकसान झाल्याचं साप्ताहिक विवेकमधील लेखात सांगण्यात आलंय। विवेकमधील लेखामुळे राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता देखील आता वाढली। राष्ट्रवादी भाजप युतीला संघाचा विरोध, विवेकमधून भाजप नेत्यांना कानपिचक्या, संघ वर्तुळाला अजित पवारांची युती नकोशी। विधानसभा निवडणुकीला उणे पुरे 100 ते 110 दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादी आणि भाजप युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी संबंधित साप्ताहिक विवेकमधून राष्ट्रवादी सोबतच्या युतीवर टीका करण्यात आली। शिवसेनेसोबतची युती नैसर्गिक आहे, पण राष्ट्रवादी सोबतची युती अनैसर्गिक असल्याचं विवेकच्या सदरात म्हटलंय। लोकसभेला भाजपचं झालेलं नुकसान हे राष्ट्रवादीमुळे झाल्याचं मत विवेकमध्ये मांडण्यात आलंय। भाजपने मात्र विवेकमधील सदराशी असहमत असल्याचं सांगितलंय। मला वाटतं कार्यकर्ता निवडणुकीत थोडंफार मागे पुढे झालं की थोडा विचलित होतो, परंतु मला वाटत नाही अशा प्रकारची कुठली संभ्रमावस्था त्या ठिकाणी बाळगून कार्यकर्ता आहे। कार्यकर्त्याच्या मनातलं थोडंसं नैराश्य झटकून कामालाही लागलं आहे। कुणी काही लिहित असेल तर त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं। तर देणार नाही, मला कुणाच्या म्हणजे आमच्यावर कुणी काही बोललेलं असेल तर त्याला उत्तर द्यायला मी काही बांधील नाही। शरद पवारांनी विवेकमधील लेखावरून अजित पवार आणि भाजप नेत्यांची फिरकी घेतली। अर्जुन आणि विवेक याच्या वतीनं कोणती विचारधारा आहे याचा शोध घ्यावा लागेल। ते ज्या अर्थी म्हणतात याचा अर्थ त्यांच्या विचाराचे जे घटक आहेत त्यांच्यात अस्वस्थता आहे असे स्पष्ट होते। संघाच्या नेत्यांनीही विवेकची मतं ही खासगी असल्याचं सांगून या मताशी संघाचा संबंध नसल्याचं सांगितलं। लेखकाचे व्यक्तिगत मत आहे आणि व्यक्तिगत मताला मांडण्याचं स्वातंत्र्य हे सर्वांनाच असतं, किंबहुना त्यांना सुद्धा आहे। आणि संघ म्हणून आम्ही या विषयांवर तसा काही विचार करत नाही। भारतीय जनता पार्टीने काय करायचं, कुठले निर्णय घ्यायचे आणि कोणाला राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं की नाही घ्यायचं हा त्यांच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे। नेतृत्व त्याचं उत्तर शोधेल। ऑर्गनायझर नंतर आता साप्ताहिक विवेकमधूनही लोकसभेच्या पराभवाचं खापर अजितदादांवर फोडण्यात आलंय। संघ परिवारात जर राष्ट्रवादी विरोधी वातावरण असेल तर आगामी विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादीसाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे। ज्ञानेश्वर पवार सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।